वंदे परमानंदमाधव वसुदेव स्वप्न संभ्रम. पण जीवदशा चेली जीवदशा स्वप्न संभ्रम जैसा गिळी. जागा झाल्याबरोबर ती स्वप्नाचा जेवढेही स्वप्नस्थ पदार्थ पाहिले ते सगळे गिळून टाकले. अगदी तसंच हेही एक स्वप्नच आहे की विश्वरूपासारखा स्वप्न संभ्रम हा कृष्णरूपाच्या जागृतीने इथे गिळला. श्रीकृष्ण योग हा तैसा संहारिला तो. त्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने आता इथने गिळणारा बी तोच आहे आणि प्रगट करणाराही तोच आहे असं कालही म्हटलं होतं की भगवान श्रीकृष्णांनीच अर्जुनाच्या प्रेमाखातर विश्वरूप प्रगटही केलं आणि त्याचा संहारसुद्धा म्हणजे उपसंहारसुद्धा करून टाकला. संहारला म्हणजे उपसंहार केला. विश्वरूपाचा उपसंहार त्या ठिकाणी केला. तर हा भगवंतानेच प्रगट केला आणि भगवंतानेच गिळून टाकलं. दोन्ही एकच म्हणजे तोच विश्वरूप आहे आणि तोच कृष्णरूप आहे. आता त्याला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या खालच्या ओव्यावी आलेले आहेत अजून स्पष्टीकरण करणाऱ्या की जैसी प्रभा हारपली बिंबी हा एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत आला आहे की जलसंपत्ती नभी आणि तिसरा दृष्टांत टाकला नाना भरते सिंधू गर्दी निघाले राया. तर तीन दृष्टांत टाकून एका वळीमध्ये माऊली ज्ञानोबराय हा विषय पटवून सांगतात की श्रीकृष्ण योग हा तैसा संहारिला. भगवान श्रीकृष्णाने हा उपसंहार कसा केला तर जैसी प्रभा हारपली बिंबी. सूर्याच्या ठिकाणी असणारी सूर्याची प्रभा सूर्य प्रगट झाल्यानंतर ती प्रगट होते. अर्थात हा सगळा भाग आहे. सूर्याच्या ठिकाणची प्रभा कधी हरपत नाही पण पृथ्वीच्या फिरण्यामुळे कधी हरपली किंवा निघून गेली किंवा आली अशा प्रकारच्या आपल्यालाच भ्रम होत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरत राहत. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे बरोबर आहे आणि माऊली ज्ञानोबरायांनी मी तोच मांडलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. हा फार पूर्वीचा सिद्धांत ज्ञानेश्वरीत आलेला आहे. सूर्य मग आता त्यात कसं काय होतं सूर्य पृथ्वी ज्या वेळेला स्वतःभोवती फिरते त्यावेळेला सूर्य तर स्थिर आहे पण स्वतःभोवती फिरण्यामुळं त्या ठिकाणी सूर्याचा उदय आणि अस्त असा होत असतो. ज्या वेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला पृथ्वीच्या फार लांबच्या भागावरून सूर्याची किरणं आत येत असल्या कारणाने ती येताना लगेच तीव्र स्वरूपाची येत नाही तर हळूहळू पसरायला सुरुवात होते. म्हणून आपल्याला सूर्योदय होतो त्यावेळेला तो लाल बुंद अशा प्रकारचा सूर्य दिसतो आणि तिचे प्रभा नाही दिसत म्हणजे अजून प्रभेला सुरुवात व्हायची. तो जसा वरती अंतर कापेल म्हणजे पृथ्वी जशी फिरल त्या पद्धतीने त्याची किरणं सन्मुख यायला लागतात आणि मग आपल्याला असं वाटतं सूर्याची प्रभा काय आता प्रभावित झालेला आहे. सूर्य मूळचाच तो प्रभावितच आहे तसाच प्रभेने. पण मग तीच गोष्ट आपण संध्याकाळच्या वेळेला पाहिली की दिवसभर अशा प्रकारच्या आत्ता आपण पाहतोय उन्हाळ्याच्या दिवसातलं एकदम प्रखर अशा प्रकारची ही प्रभा आपल्या समोर दिसते. पण सूर्यास्ताच्या वेळेला हाच सूर्यास्त जर एखाद्या वेळेला त्या दिवशी आले होते तसे ढग वगैरे आले आणि संध्याकाळच्या वेळेला आस्ताच्या वेळेला साऱ्या प्रभा आपल्याला असं वाटतात त्यांनी आत्ता काय केल्या खेचून घेतल्या गोळा केल्या आणि आता नुसताच तो लालबुंद असा दिसतोय मावळतीला गेलेला सूर्य. तेव्हा जैसे हारपली बिंबी प्रभा बिंबी हारपली असं दिसतंय. समांतर अगदी विश्वरूपाची प्रभा कृष्णरूपी बिंबामध्ये हारपली असं माऊली ज्ञानोबरायांनी दृष्टांत देऊन पटवून दिलं. किंवा कसा उपसंहार केला तर प्रभा मग प्रभा कोणाची सूर्याची आणि हारपली तर ते हरपत नाही पण तसं वाटतंय. तसं विश्वरूपही कुठे नष्ट नाही झालं तर ते कृष्णरूपात सामावलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्ण समोर प्रत्यक्ष प्रगट झाले त्यावेळेला विश्वरूप कृष्णरूपासारखं होऊन बसलेलं त्याच्यातच ते सामावलेलं आहे. दुसरीकडे कुठं गेलेलं नाही. पण हाही अर्जुनाच्या बाबतीत झालेला भ्रमच आहे. कारण जो विश्वरूप नित्य असतो
तो कृष्णरूपही नित्य असतो आणि कृष्णरूप विश्वरूप नित्यच असतं दोन्ही. समोरच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातला हा भेद आहे. पहा, किंवा दुसरा दृष्टांत पहा की प्रभा जशी हरपली हा एक बिंबामध्ये, त्याप्रमाणे दुसरा एक दृष्टांत आला. किंवा नभी म्हणजे आकाशामध्ये जळद संपत्ती म्हणजे मेघ जसे येतात किंवा जातात, दोन्ही बी एकाच वेळेला होतं. आकाश स्वरूप राहतं. इथलं मूळचं आकाश आहे कृष्णरूप आणि आलेला मध्ये जे मेघ आले होते ते विश्वरूपाचे आणि विश्वरूपाचे मेघ पुन्हा निघून गेल्यावरती आकाशच राहतं. तसं कृष्णरूपच आहे. इथं म्हटलेलं होतं किंवा मेघांची संपत्ती आकाशात जशी समाविष्ट होते, मेघांची संपत्ती आकाशात समाविष्टही होते आणि निघूनही जाते. म्हणजे आकाश रूपच राहतं. तसं विश्वरूप आलं आणि निवृत्तही झालं. अर्जुनाच्या विनंतीवरून प्रगटही झालं आणि अर्जुनाच्या त्या रड गाड्यावरून निघूनही गेलं. की जळद संपत्ती नवी नाना भरते सिंधू गर्भी निघाले. त्या पद्धतीने जसे 2-3 दृष्ट मी काय म्हणतो तुम्हाला आत्ता की अनुभवाचा विषय असतो. श्रोत्याला जर तो त्या दृष्टांताचा अनुभव नसेल तरी त्या श्रोत्याला मूळ सिद्धांतापर्यंत पोचायला अडचण आहे. तसे अतिपरिचित दृष्टांत देण्याचा माऊली ज्ञानोबरांनी प्रयत्न केला आहे. मग अगदी कृषी किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा हा भाग कळावा या दृष्टिकोनातून कितीतरी ठिकाणी शेतीचे दृष्टांत आणले. म्हणजे शेतकऱ्याच्या माहितीचे कृषी किंवा अतिसामान्य व्यक्तीला तो लगेच समजेल असा दृष्टांत आणलेला दिसतो. येणं तेणं प्रकारानं माऊली ज्ञानोबरांना ज्ञानेश्वरी समजवून सांगायचे आणि कोणाला सगळ्या अनाथांचा उद्धार, अनाथांची माय असं ज्यांना म्हटलं जातं तर त्या सगळ्यांना सांगायचे. म्हणून सगळे दृष्टांत आधी इतके दृष्टांत देण्याचं काय कारण आहे तर हेच कारण आहे की अगदी सहज आकाशाकडे नजर टाकली तरी आकाशात ढग आलेले दिसतात. पर्जन्य काळामध्ये तर जास्त गर्दी करतात आणि नंतर तेच ओसरून जातात. उन्हाळ्याच्या दिवसात तरी एकही ढग राहिला नाही. तेच पावसाळा सुरू व्हायच्या वेळेला सुरुवात करतात यायला, पण येतात आणि जातात. अगदी तसंच विश्वरूप आहे. किंवा नाना भरते सिंधू गर्भी, किंवा कोणी सागर पाहिला का? सिंधू म्हणजे समुद्र, पण समुद्राला भरती आणि ओहोटी अशा 2 भाग येतात. म्हणजे पौर्णिमेला काय होते? भरती येते. पौर्णिमेला भरती येते. असं म्हटलं आहे की पुत्राला आलिंगन देण्यासाठी समुद्र म्हणजे चंद्राला आलिंगन देण्यासाठी तो असे उंच लाटा म्हणजे त्याचे हात असं वरती येत असतात. सागराला भरती येते. बस भरती आली तर मग ते पाणी आलं कुठून? तर त्याचंच पाणी असतं. पण त्याचं भरती आलेलं पाणी सागराचंच पाणी पण भरतीला आलं आणि नंतर पाहिलं तर नाना भरते सिंधू गर्भी निघाले. त्या आपोआप सागराच्या पोटात ते सगळं जल काय होऊन जातं? सामावून. तुम्ही नंतर जाऊन जर पाहिलं तर असं होईल की का हो पाणी कुठं आलेले? पौर्णिमेला जाऊन पाहिलं तर फार उंचावर पाणी आलेलं असतं. गणपतीपुळे वगैरेच्या ठिकाणी जाऊन जर पाहिलं तर तुम्हाला असं फार इतक्या उंचावरती, मी फार पूर्वी पाहिलेलं आहे, परती पाणी आलेलं आणि नंतर तेच पाणी असं खाली गेलं जर फार समुद्रात खाली जातं. सगळे सगळी वाळूच त्याच्यावर माणसं खुशाल पळतात तिकडं. म्हणजे पूर्वी तिथं काय होतं? पाणी होतं. हे पाणी कुठं गेलं? पोटात. कोणाच्या? विश्वरूप कुठे गेलं? कृष्णरूपात. ते म्हणले कुठे गेले? पण एवढं मोठं होतं हो. पण एवढं मोठं असा नका, त्याचं पोटच तसं आहे ज्याच्यात सारं विश्व सामावलेलं असतं. तर तेव्हा हे ज्या यशोदामय्यालाही दाखवलं नाही का? यशोदामय्याने तोंड आ करायला लावलं माती खातो म्हणून, तर त्याने तोंड आ केलं तर आतमध्ये ब्रह्मांडच पाहिली. म्हणजे त्यामध्ये आतमध्ये अनेक भुवनं फिरताना पाहिली आणि तिला तर चक्करच आली. म्हणजे काय हे पोरग आहे का काय? एवढी सगळी भुवनं आतमध्ये फिरत होती. आणि मग त्याने पाहिलं भगवान श्रीकृष्णाने परत मायेचा पडदा ओढला आणि त्या यशोदामय्याला सावध केलं आणि परत ते चिमुकलं रूप समोर.
याला काही अडचण नाही. हा तितका मोठा बी होतो आणि छोटाही होतो. त्याच्या आत पोटामध्ये हे सगळं गच्च भरलेलं आहे. नाना भरते सिंधू गर्भी रिगाले राया. तर हे राया हा शब्द कोणाला आला? धृतराष्ट्राला. कारण बोलतोय कोण? संजय बोलतोय. म्हणून हे राया असं असं झालं. म्हणून माऊली ज्ञानोबराय श्रोत्यांना आठवण करून देतात की आपला संवाद कुठं चाललाय याच्याकडे लक्ष राहू द्या. हे राजा म्हणजे धृतराष्ट्रा. संजय म्हणतो की असं असं झालं. जणू विश्वरूपाची जे एवढा मोठा पसारा होता तो अशा पद्धतीने काय झालेला आहे? मिटलेला आहे, कृष्णरूपामध्ये आलेला आहे. हो का जे कृष्णाकृतीचे मोडी होती विश्वरूप पटाची घडी. ते अर्जुनाचे आवडी उकलूनी दाविल. हो का जय हो का जय कृष्ण आकृतीचे मोडी म्हणजे कृतीचे. कृष्णा केलं ना, कृष्णा याच्यातून आकृती अशब्द निघाला ना. आकृती म्हणजे आकार. कृष्णरूपी आकार जो होता तोच विश्वरूप पटाच्या घडीमध्ये मोडी. मूळचा जो काय होता? कृष्णाचीच आकृती होती ना पूर्वीची. ती आकृती मोडली आणि विश्वरूपाची आकृती आली. पण त्याला म्हटलं माऊली ज्ञानोबराय यांनी विश्वरूप पटाची घडी. त्याचंच काय केलं? विश्वरूप वस्त्र आणि त्या वस्त्राच्या घड्या एकामागं एक उकलून दाखवल्या, अशा उघडून दाखवल्या. एक 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 एक. पण मूळचं कुठं होतं? मूळचं तिथंच सामावलेलं होतं. असं म्हणतात पूर्वी जे रेशमाची जर साडी होती ना, रेशीम साडी, ती काडी पेटीत बसेल इतकी छोटी बनवत होती. म्हणजे ऐकू नाही, मी पाहिलेलं नाही. इतकी तलाप म्हणजे तलाप आणि अशा पद्धतीचे. तर ते अख्खी साडी मग एवढी प्रगत कला भारताकडे होती पूर्वीच्या काळात. आता कुठेही मला माहीत नाही. आता सगळं मशनरीवर काम चालू झालं आहे. पण ती एवढे कारागीर त्याने किती वेळ हे लागत असेल. पण काडेपेटीत अख्खी साडी बसेल अशा प्रकारची ती कला. आता इथंही कृष्णरूपाची ही मलमली असणारी वस्त्राची घडी ही विश्वरूपाच्या घडीमध्ये मोठी झाली ना. पूर्ण विश्वरूप प्रकट केलं. होतं कृष्णरूप. याला मी तुम्हाला ते दुसरा दृष्टांत सांगत असतो. कुठला? त्या दीपावलीच्या काळात मुलं फटाकडे आणतात. त्याच्यात त्या सर्पगोळे असतात. ते काळी अशी डांबरासारखी गोळी राहते एवढी. ते एवढ्याशा गोळीत एवढा मोठा साप कसा बसेल? बसतो ना. त्याला अशी पेटवली ना म्हणजे असा फसफस 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 तो बाहेर येतो असा की तो लगेच मोठा. ते म्हटले हे काय हो? म्हटले विश्वरूप. आता तो दृष्टांत फक्त तेवढाच घ्यायचा कारण तो परत त्याच्यात येत नाही. पण तेवढ्याचं काय होतं? तसं कृष्णरूपाचं विश्वरूप झालं आणि विश्वरूपाचं कृष्णरूपही झालेलं आहे. इथे काही अडचण नाही देवाला. जो होका जय कृष्णाकृतीचे मोडी होती विश्वरूप पटाची घडी. कृष्णाकृतीचे मोडी म्हणजे कृष्णरूप मोडलं आणि विश्वरूपा पटाची घडी उलगडली. ते अर्जुनाचे आवडी उकलून दाखवली. हे अर्जुनाच्या आवडीसाठी हे भगवंतानी सारं केलं. मूळचं कृष्णरूपच होतं ना, कशाला त्यांनी उघडून दाखवायचं? पण प्रेमा खातर. म्हणजे देवाला अर्जुनाचं जे प्रेम आहे ते अत्यंत भावलेलं होतं. आणि असा कोणीतरी एक प्रेमळ भक्त आणि तो म्हणतो की मला विश्वरूप दाखव देवा. आणि म्हणून भगवंतांनी काय केलं? विश्वरूप पटाची घडी उघडून दाखवली. आता पटाची घडी, त्याच्यात आपण हा विषय पाठीमागं सुद्धा पाहिला की विश्वरूप घडी कशी उकलून दाखवली. तर एक 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 जसे लगेच काय एखादं वस्त्र साडी उलगडून दाखवली तुमची तरी वरची डिझाईन आपण पाहतो. पण त्यांनी लगेच असं केलं का अरे आतमध्ये असं सुद्धा आहे का? वा. ते म्हटले नुसतं एवढं असं नाही, थांबा ना, अजून दुसरं.
म्हणजे दुसरा पदर त्याचा काढला तर त्यावेळेला त्याच्यावर अजून डिझाईन मिळाली. असं सुंदर ज्या वेळेला आणि अख्खं ज्या वेळेला ठेवलं ते म्हटले याच्यावरती वेगवेगळे भाव दिसतात. सुंदर कलाकार जर कलाकार असतील ना त्याच्यात निर्माण करणारे कलाकृती तर तुम्हाला एकाच ह्याच्यात अनेक भाव निर्माण पहा म्हटले अशी त्या पद्धतीने विश्वरूपाची ही घडी उकलून दाखवली. पण वास्तविक पाहता का बरं अर्जुनाची सुरुवातीची आवड त्याला कारणीभूत आहे. जे अर्जुनाचे आवडी उकलून दाखवली. अर्जुनाला आवड होती का नाही? आवड जर नसती तर कशाला उकलून दाखवली असती? आवड होती म्हणूनच दाखवली. तेव्हा पण पुढे काय झालं ऐका. तर परिमाणू वा रंग. परिमाणू या पदाचा अर्थ आहे लांबी, रुंदी, त्याचा पोत म्हणजे त्या कापडाचा कशाचा विश्वरूपरूपी पट. पट म्हणजे कापड. त्या कापडाचा परिमाणू. परिमाण म्हणजे लांबी, रुंदी हा परिमाण. त्याचप्रमाणे पोत म्हणा किंवा त्याचा रंग. कापड कशा कोणत्या क्वालिटीचं आहे किंवा त्याच्यावर दिसणारे रंगाच्या छटा. तेनेच देखिला साविया चांग. तेने म्हणजे अर्जुनाने. अर्जुनाने साविया म्हणजे सहजच अगदी चांगल्या बारीक नजरेने ते पाहिलं. पाहणं तेव्हाच म्हणतात ज्या वेळेला त्याच्याशी एकरूप मनुष्य होतो त्यावेळेला ते पाहिलं जातं. ती वस्तू पाहिली जाते. त्याच्याशी त्याला एकरूपच व्हावं लागतं. तसं विश्वरूपाबरोबर अर्जुन एकरूप झाला म्हणूनच भयभीत झाला. जर एकरूप झाला नसता तर भयभीत व्हायचं कारणच नव्हतं. एकरूप झाला ना त्याच्याशी तो संलग्न झाला. जसे चित्रपट पाहताना माणसं त्याच्याशी संलग्न होतात असे बाहेर लागले तर एकरूप होतात त्याच्याशी. की त्यातलं एखादं पात्रसुद्धा बांधतात. म्हणजे ज्या वेळेला त्या चित्रपटामध्ये काही 5-7 पात्र असतील तर तुमच्या आवडीचं एक पात्र तुम्ही बांधता आणि तो म्हणतो की हां नाही हे असंच व्हायला पाहिजे. नाही ना आता ह्याला मारायलाच पाहिजे. म्हणजे तो त्याच्यातला एक पात्र बनतो. म्हणजे तो इतका संलग्न होतो त्याच्याशी आणि संलग्न मग त्याला जर काही इजा झाली त्या पात्राला तर लगेच हा रडतो. त्या पात्राला जर काही मिळालं प्राप्त झालं की तो लगेच टाळ्या वाजवतो. याला कुठं काय मिळालं पण याला मिळालं नाही. तो काय झाला त्याच्याशी तद्रूप झाला, एकरूप झाला. अशा प्रकारे अर्जुनसुद्धा विश्वरूपाशी एकरूप झाला होता. पण एकरूप झाला पण आवडलं नाही. म्हणजे त्याला ते आवडलं नाही. उलट त्याला ते असं चित्ताला उदास करणारं, भयभीत करणारं आणि भेसूर असंच वाटलं. आणि होतंसुद्धा असं भगवंतांनी तर पाठीमागच म्हटलं की होतंच रे अर्जुना तसं ते. पण ते तुझ्यावर परिणाम करणारं नव्हतं हे तुला कळालं नाही. आणि तुझा काय झाला त्याचा तुझ्यावर परिणाम झाला. तो परिणाम व्हायला नको होता. तो विश्वरूप पाहताना तटस्थ होऊन पाहायला पाहिजे होतं. किंवा तूच विश्वरूपरूपी परमात्म्याचा तू एक भाग आहेस. तुझा नाश होईलच कसा असं पाहायला पाहिजे होतं. पण नाही जमलं. पण आता विश्वरूपाच्या घड्या उलगडताना अर्जुनाने मात्र बारकाईने तसं जसा पाहत होता असं माऊली म्हणतात. त्याने देखिला साविया चांग. ते परमाणू त्या कापडाचा रंग, पोत, लांबी, रुंदी किती आहे हे सगळं बारकाईने. ते तर ग्राहकीये नव्हेची लाग. पण ग्राहकीये म्हणजे ग्राहकाला काय ते कापड पटलं नाही. नव्हेची लाग म्हणजे आवडलं नाही. त्याचा लाग लागला नाही म्हणजे आवडलं नाही. कोणाला? ग्राहकीये म्हणजे गिराईकास. म्हणून ही घडी केली पुढती. दुकानदार ज्या पद्धतीने कापड दुकानदाराचा दृष्टांत आपाप बसला त्याच्यात की जसा कापड दुकानामध्ये एखादी व्यक्ती गेला तर कापड घ्यायचे या आवडीनेच गेला. कापड घ्यायची जर आवड नसेल तर दुकानात तो जाईलच कशाला. पण ज्या अर्थी दुकानात गेला त्या अर्थी त्याला आवड आहे. बरं आवड आहे हे पाहून दुकानदाराने काय केलं म्हटलं या बसा म्हटलं की लगेच त्याने ते उलगडायला सुरुवात केली. तरी दुकानदार आता विचारत असतात म्हणजे त्यांच्या सोयीसाठी की तुम्हाला कोणत्या प्रकारचं दाखवू. कारण आता त्याच्यात बरेच प्रकार व्हरायटी असते. इथं काय व्हरायटीला विचारलं नाही. एक नुसत्या घड्या अशा उलगडत गेले. आत्ताचे दुकानदार विचारतात ना तुम्हाला कोणत्या प्रकारातलं पाहिजे म्हणजे त्याच दालनात घेऊन जाऊ
म्हणजे अशा वारामध्ये सुद्धा फरक आहे. लांबी रुंदीत म्हणजे 9 वार 6 वार त्याच्यामध्ये बी भेद आहे. शिवाय प्रिंटेड पाहिजे का सुती प्रिंटेड अजून काय काय हां काठापदराच्या तर याच्यामध्ये बी जसे भेद आहे ते मला कशी पाहिजे आणि त्याच्यातलं मग त्यातल्या त्यात बारकावा तयार करून तेवढीच साडी दाखवली जाईल. कारण त्यांना तेवढा वेळ नाही. इथं भगवंताला पुष्कळ वेळ होता. वेळ किती देवाजवळ काय वेळ नाही का. आणि मग तिथे विश्वरूपाची एक एक घडी उलगडायला सुरुवात केली. त्यावेळेला हे विश्वरूपाचा पहिला आकार म्हणजे कृष्णरूपातून चतुर्भुज रूपातून सहस्रबाहूमध्ये कशा पद्धतीने परावर्तित होत गेलं रूप. तर हे अर्जुन बारकाईने पाहत होता की अरे अरे आत्ता एवढे झाले का, आत्ता सहस्रबाहू झाले का, सहस्रनेत्र सहस्रमुख हातामध्ये शस्त्र काय ती शस्त्र. आणि मग त्याच्यात ते महायुद्धाचं पटांगण रणांगणसुद्धा सगळं पाहिलं. सगळे योद्धे पाहिले. ते सगळे योद्धे याच्या मुखात गेलेले पाहिले. आणि असे भयानक वातावरण. त्याच्यात नंतर असं लक्षात आलं की मी सोडून सगळेच गेले. मग आपलं काय हां. आणि हे ज्यापेक्षा आत्ताच जर बंद केलं तर आपण वाचू. तर अशा पद्धतीचा भाव अर्जुनाच्या चित्तात प्रगट झाला. तेव्हा ग्राहक होऊन गेलेला जो अर्जुन आहे तो नव्हेची लाग. त्याला काय ते आवडलं म्हणून ही घडी केली पुढती कृष्णरूप. भगवंतानी काय केलं, नाही आवडलं तर नाही आवडलं जाऊ दे चल. तर म्हणून मग पुन्हा आणखीन घडी केली म्हणजे विश्वरूप छोटं करत कारण एकदाच तर लगेच नामशेष नाही केलं तर तेच रूप कृष्णरूपात साठवलं गेलं. तर घडी केली तैसे वाढीचेनी बहुवसपणे. जसं ते वाढलेलं होतं पुष्कळ असं अतिविस्तार झालं. रूपे विश्व जिंतिले जेने बहुवसपणे विश्व जिंतिले. म्हणजे कृष्णरूपच जे होतं आणि ते काय झालं बहुवस झालेलं होतं. कशामध्ये विश्वरूपामध्ये बहुवस झालेलं होतं. आणि पूर्ण विश्वाकार अशा प्रकारे विश्वरूप अतिविस्तीर्ण बनलं. तेच सौम्य कोडिसवाने साकार झाले. तेच कोडिसवाने म्हणजे गोजिरवाणे. कोडिसवाणं म्हणजे गोज्र अशा प्रकाराने साकार झालं. तैसे वाढीचे बहुवसपणे वाढता इतकं वाढलं ते विश्वरूप की अतिप्रचंड वाढलं. भयानक रौद्र अशा प्रकारचं रूप धारण केलं. आणि रूपे विश्व जिंतिले जेने. सगळ्या विश्वाला काय झालं ते सगळं विश्व ज्याने पादाक्रांत केलं असं म्हणा. याला चांगलं दृष्टांत आहे बळीराजाचं म्हणजे वामनाचा. म्हणजे वामनाने किती छोटं स्वरूप होतं हो. एकदम सुंदर अशा प्रकारचं वामन म्हणजे बटूचं रूप धारण केलेलं भगवंत असे समोर आल्यावरती बळीराजा तर एकदम प्रसन्नच झाला. म्हटले वा किती सुंदर आहे व. त्याच्यानंतर त्यालाही काही कळत नव्हतं का बळीराजाला. पण त्यालाही कळालं. एक ब्राह्मण रूप धारण केलेलं ते देव त्या 3 पाद भूमी मागतायत. आणि मग 3 पाद काय रे किती बी लागेल तेवढी घेणार नाही. म्हटले लय फोटा विस्तारा नाही टाकावं. आपण सावरून घेत जावं नेहमी की फार मोठं नाही खावावं. छोट्यामध्ये भागत असेल तर मोठ्याची कशाला अपेक्षा करावी असं कोण सांगताय. तत्त्वज्ञान देवाने सांगितलं. त्या बटूने सांगितलं वामनाने. आणि वामन या पदाचाच अर्थ छोटा असा होतो. आणि ते म्हणजे नाही 3 पाद तेवढ्यामध्येच आपलं ना कमीत कमी याच्यामध्ये आपली ही चालली पाहिजे. पण याची कमीत कमी म्हणजे काय मापच नाही ना. 3 पाद मागतात. पहिला पाद भूमीवर टाकला. दुसरा पाद म्हणजे दुसरा पाद आहे ना तो याच्यात स्वर्गावरती दिला. कारण स्वर्गाचं राज्य पादाक्रांत केलेलं होतं. आता म्हटले दुसरं काहीच राहिलं नाही. एक तर इहलोक आणि परलोक. तिसरा काय करायचं. तर तेव्हा तिसऱ्या पादासाठी मस्तक दिलं. बळीराजाने मस्तक दिलं. शुक्राचार्य म्हणतात अरे नको आहे ती भामटे त्याच्या नादाला नको लागू. ते म्हणले नाही काय होणार आहे त्याच्यापेक्षा काय होणार आहे. आणि खरं तर बळीराजा श्रीमंत बनला. कारण तोच देवरूप झाला. देव ऋणी झाला तिथे. तर अशा प्रकाराने छोट्याचं जसं वामन रूप धारण केलं वामन रूप प्रगट केलं
आणि प्रचंड मोठं विश्वरूपातच गेला ना तो, तिथंही विश्वरूपच आहे ते. पूर्ण पूर्ण व्यापलेलं आहे असं. आणि अशा पद्धतीने याला तर मग आता पुढे काय आहे, अगदी तसंच बहुवस झालं होतं इथे सुद्धा. तैसे वाढी चेनी बहुवसपणे वाढत वाढत गेलं. रूपे विश्व जिंतिले, सगळं विश्व काय केलं, जिंकलं, पादाक्रांत केलं. आणि पुढं आणखीन परत काय झालं, परत काय नाही झालं. परत ते आता इथे तिथला प्रसंग वेगळा होता आणि इथला प्रसंग वेगळा. इथे ते कृष्णरूपामध्ये येण्याची विनंती केल्यावरती विश्वरूप कृष्णरूपात येतं आहे. ते सौम्य हा शब्द कशाच्या विरोधी आला, उग्र. म्हणजे विश्वरूप कसं होतं, उग्र होतं. ते सौम्य झालं. अर्थात सौम्य, साकार, सगुण अशा प्रकारचं सुंदर अशा पद्धतीने कोडीसवाणं, ज्याला गोजरा असं म्हणतात. काय म्हटलं, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, सुंदर मुख साजिरे कुंडले, मनोहर गोमटियो, नागर नाग खेप खोपा केशर कस्तुरी मळवटियो, कास पितांबराची चंदन सुगंध साजे उटियो, सुगंध साजे उटियो. पुढे काय, विशाल व्यंकट नेत्र वैजयंते तळपे कंठियो, अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळाओ. मंगळवारी आली. अतिबरवंटा बाळा, त्याचा सुंदर असं वर्णन कान्होबा महाराजांचा अभंग आहे तो. अतिबरवंटा बाळा, इतकी सुंदर की त्या सुंदरतेला सुंदरपणाची साम्यता काय वर्णो आता. तुकोबराय नाटामध्ये सुंदरपणाची साम्यता ते काय वर्णो आता, नाटामध्ये म्हणता ना तुम्ही. अशा प्रकारचे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं किंवा रूपसुंदर काय नाथांचा अभंग, रूपे सुंदर सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, वेणू वाजवी वृंदावना गोधने चारिता हे, रूपे सुंदर सावळा गे माये. रूपाने अति सुंदर असणार असा रूपामध्ये आला. सौम्य कोडीसवाने साकार झाल्या. म्हटले आत्ता जमलं, कारण आम्हाला सवय असं रूप पाहण्याची होती. आम्हाला असं नव्हतं की जे उग्र भयानक नाही आवडत. तर तेव्हा अशा साकार स्वरूपाला आलं का हो. असा वर्णन केल्यावर तुम्हाला बी आवडलं का नाही. म्हणजे साकार रूपा विश्वरूपाचं काय वर्णन होतं म्हटले. म्हणून तर लोकांना साकार म्हणजे आकारवान, सगुण आणि सुंदर असे पदार्थ आवडतात. हा वृत्तीचा त्याचा विषय आहे. पहा, त्या वृत्तीला आवडत असतात. पण देव तर साकारही आहे आणि निराकार आहे. आणि साकार निराकाराच्या मध्ये बी आहे. म्हणजे अव्यक्त स्वरूपातही आहे, तोच व्यक्तही आहे, अव्यक्तही आहे आणि तोच निराकारही आहे. निराकार वेगळं आणि अव्यक्त वेगळं. अव्यक्त आणि निराकार एकच नाही. निराकार ब्रह्माला म्हणावं, अव्यक्त ईश्वराला म्हणावं आणि साकार विश्वरूपाला म्हणावं. आता कृष्णरूप हेही साकारामधलंच आहे, पण छोटं आहे आणि सौम्य आहे. आणि ते काय आहे, उग्र आहे आणि विस्तीर्ण आहे. बस दोन्हीपैकी तेवढाच फरक केला की तो विस्तीर्ण होतं ते सौम्य, जे उग्र होतं ते सौम्य, विस्तीर्ण होतं ते संकोच रूप. म्हणजे कृष्णरूप हे संकोचित रूप आहे आणि संकोचित रूपाबरोबर व्यवहार केला जातो. मागंही म्हटलं, आपले जे व्यवहार होतात ना ते आपल्यासारख्या व्यक्तींच्या बरोबर होतात. आपण कोणाबरोबर बी बोलत नाही. आता झाडाबरोबर आपण बोलतो का. ते झाडाबरोबर एखादा बोलायला लागला तर ते म्हणतील हे काय बावळट आहे का. आता ते झाड कुठं आपल्याबरोबर बोलतं का. बोलण्यासाठी काय पाहिजे, तो आपल्यासारखा पाहिजे तो असा व्यवहार करायला. म्हणून आपण आता इतरसुद्धा प्राणी हालतात चालतात, पण आपण मी नुसते असे पाहतो त्यांच्याकडे. हां,
गप्पच बसतो ना, तिथे बोलता येत नाही, त्याच्याबरोबर काही व्यवहार होत नाही असा. मग पण तोच जर आता पहा साकार होऊन समोर जर उभा राहिला तर म्हटले बास. म्हणून सगळ्या साधू संतांनी त्याला साकार केलं. काय म्हटली? त्याला साकार केलं. करुणी खळे हरिदासी आणि एली रूपा बळे. करुणी खळे हरिदासी आणि एली रूपा. रूपा म्हणजे त्या साकाराला, बळे रूपा आणली. कोणाला? या विठ्ठलाला साकार केलं आणि आपल्यासारखं असं उभं केलं, समोर उभं केलं. तेव्हा अशा प्रकारचे आहेत. तर याच्यात भक्तांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता भक्ती क्षेत्रामध्ये असं आहे की त्याच्यात अधिकाराची वेगवेगळीता आहे. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. प्राकृत जर व्यक्ती असेल, साधारण प्राकृत व्यक्ती, प्राकृत भक्त जर असेल तर त्याला मूर्ती फार आवडते. म्हणजे साकार. प्राकृताला नेहमी मूर्ती आवडते. सांसारिक माणसाला, म्हणून संतांनी सुद्धा तेच केलं. प्राकृत लोकांना पाहून काय म्हटले? म्हणून तुमची या गावात धावत आलो, करोनी मूर्तींचा मेळावा. म्हणून गा पांडवा, करोनी मूर्तींचा मेळावा, तुमची या गावा धावत आलो. पुढे 12व्या अध्यायात आला विषय. मग मूर्तींचा मेळावा करून, मेळावा म्हणजे अनेक प्रकारच्या मूर्ती, कृष्णमूर्ती, राममूर्ती, विठ्ठल मूर्ती, काय मूर्तींचा मेळा, किती बी मूर्ती. शिवजींची मूर्ती, देवीची मूर्ती, किती बी मूर्ती, सगळ्या मूर्त्याच मूर्त्या. एवढ्या मूर्त्या कशाला? प्राकृत भक्त. जे प्राकृत भक्त असतात त्यांना मूर्ती लागते. संसारी माणसाला विष्णू सहस्त्रनाम किंवा नामस्मरण सांगावं, असंसारी माणसाला ध्यान सांगावं आणि अनन्य व्यक्तीला प्रेम सांगावं किंवा ज्ञान. म्हणजे त्याच्यामध्ये असा प्रकार होत गेला. जसजसा त्याचा अधिकार वाढत गेला तसतसा तो अनन्य होत गेला. अनन्य होण्याची ही साधनं आहेत. साधारण मनुष्य असतो तर त्याला मूर्तीप्रेम असतं, त्यालाच प्राकृत असं म्हणतात. तो कनिष्ठ अधिकारी, भक्तिक्षेत्र, ही सगळं भक्तीच आहे. आता इथे अर्जुनाला जे साकार मूर्ती आवडली आहे तर त्या म्हणून त्याला म्हटलं अरे प्राकृत किंवा हेंद्रे असं म्हटलं. आता बोलताना काय वेळेला बोलले तसे, अरे तू काय रे हे इतक्या खाली जाऊन भक्ती करतोय तुला. मग आता त्याच म्हणून कृष्णरूपात विश्वरूप प्रगट केलं, विश्वरूप कृष्णरूपात प्रगट केलं. हे अर्जुनाच्या बुद्धीची कक्षा रुंदवायची होती. तशा प्राकृतांच्या सुद्धा बुद्धीच्या कक्षा रुंदवायच्या आहे. त्याच्या पाठीमागचा गुह्य अर्थ आहेच. आणखीन तुमच्या आमच्यासारख्यांनी काय करायचं? ही एवढं सगळं अभ्यास केला म्हणजे आम्हाला काय? तेच सांगतायत तुम्हाला की अहो जे मूर्ती रूपात आहे ना साकार, आम्ही तर तुम्हाला म्हणतो तुम्ही सुद्धा कृष्णच आहात ना. तुम्ही कोण आहेत? कृष्णच आहेत. ते म्हणले आम्हाला कुठं विश्वरूप धरता येतं? विश्वरूपाचं द्यावं सोडून. आत्ता तुम्ही सुद्धा कृष्णच आहात, पण तुम्हाला तुमच्या उपाधीत परिच्छिन्न झालेत, तुम्ही बांधले गेलेले. म्हणून या उपाधीला नाही विश्वरूप धारण करता येत. पण मग त्याच्यासाठी ती उपाधी घ्यावी लागेल देवाची. म्हणजे सगळे जीव कृष्णमय आहेत, कृष्णरूप आहेत, पण त्यांना ते तितकं माहिती नाही त्याची. आणि त्या माहितीसाठीच मग हळूहळू त्या भक्तांचा टप्प्याटप्प्याने विकास होत गेलेला आहे. तेव्हा प्राकृत भक्तांना म्हणजे जे मूर्तीमध्ये जे आस्था आहे किंवा प्रेम आहे त्या ठिकाणी तशी मोठ्या रूपामध्ये नाही राहत. आता त्यालाही हळूहळू पुढं आणखीन म्हटलं की मग वाटला, म्हणून अर्जुनालाही परत पुढे जो 12वा अध्याय आलेला आहे ना त्याच्यामध्ये हा विषय आलेला आहे की भगवंताने वळवलं आहे त्याला की अर्जुना माझ्याकडे येण्यासाठी तू साधनं हे करावे लागतील तुला. नुसतं ते साकार रूप त्याच्यावर नको बसू. मग तुला काय करावं लागेल? त्या मूर्तीच्याही पेक्षा जास्त सुंदर, म्हणजे मूर्तीमध्ये साकारता आहे आणि तिचंच नाव आहे. जसं आता रामनवमी आहे परवा. रामाचं रूपापेक्षाही रामाचं नाम श्रेष्ठ आहे. साधू संतांनी हे सांगितलं ना की सर्व याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? रूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. किंवा विचारसागरात बी आला ना विषय हा. विचारसागरात हा विषय आला ना, नाम आणि रूप.
तर सगळी रूपं काय होतात, सगळी रूपं नामात साठवली, ओंकारात साठवली जातात आणि नाम हे ओंकार स्वरूप आहे. तसं मग आता त्याला काय केलं, मग तुम्हाला पुढे सांगितलं, संप्रदायात सुद्धा सांगितलं की तुम्ही असं करा, रूपापेक्षा मग नामाला धरा. मग नाम कसं आहे, नामाने काय करा, रामकृष्ण हरी, मग त्याला नामाचं चिंतन. पण त्याचा अधिकारी कोण निवडला, आसोनी संसारी चिवे वेग करी वेदशास्त्र बारी बाह्य सदा. त्या संसारी माणसापेक्षा प्राकृत माणूस अजून खाली, म्हणून त्याला तीर्थयात्रेला पाठवला मूर्तींकडे. मग त्याला माऊलींनी सांगितलं, जाता जाता त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे तीर्थयात्रेचा अधिकारी कोण झाला, प्राकृत मनुष्य झाला. नंतर संसारी माणूस काय झाला, नामाचा अधिकारी झाला, धारक नाही झाला. त्याला नाम घ्यायला शिकवलं संसारिकाला नाम शिकवावं. आणि मग किंवा विष्णू सहस्रनाम ही त्याच्यातलाच एक प्रकार आहे. म्हणून लोकांना विष्णू सहस्रनाम पाठ केला तुम्ही म्हणत राहिले तर तुम्ही कोण आहात, संसारीच आहात. कारण तुम्हाला अजून ध्यानधारणा करता येत नाही. मग असंसारी मनुष्य असेल, म्हणजे ज्याची चित्त आसक्ती संसारातून निघालेली आहे, तोच मनुष्य ध्यानाचा अधिकारी होतो. मग त्याला तो ध्यानाकडे वळाला. मग त्याला ध्यानाकडे गेल्यानंतर ध्याने आत्मनी पश्चंती असं म्हटलं, ज्ञाने आत्मनी पश्चंती, ध्याने आत्मनी पश्चंती, ध्यानाने मला पहा असं भगवंत म्हणतात. मग त्या नामाचाही निराश करून ध्यानात गेला आणि ध्यानाच्याही पलीकडे ज्या वेळेला अनन्य झाला त्यावेळेला प्रेमाने अनन्य होता येतं, किंवा अनन्य व्हायचं असेल तर ज्ञानाने अनन्य होता येतं. हे दोन्ही अनन्यतेची साधनं आहेत, असं नाही की विरोधी साधनं आहेत. बऱ्याच लोकांचा असा संभ्रम आहे, प्रेम आणि ज्ञान हे काय येतं एकच. तर तेव्हा प्रेम या पदाचा अर्थ हे तत्स्वरूप होऊन राहणं, त्याला प्रेम. आपुलेनी भेदे नवीन जे माझे जाणीचे एकपण तया नाव शरण्य तया नाव मज शरण येणे का. त्याच्यात भेद राहत नाही, याचंच नाव प्रेम. आणि भेद राहत असेल तर ते प्रेम नसतं म्हणजे असतं, पण ते भेदात्मक असतं, अनन्य नसतं. अनन्यामध्ये दोन पदार्थ राहत नाहीत तर एकच होतो, ते अनन्य. आणि ज्याच्यात भेद असतो ते अनन्य नसतं. म्हणून तुम्ही प्रेम करता करता, आम्ही देवावर प्रेम करतो, देवावर फार भक्ती. अहो पण देव झाले का? तुम्ही जर देव झाले तर मग म्हणायचं तुमचं फार प्रेम. पण ते म्हणले मग कसं होता येईल? पहा प्रेमाने होता येईल, पण मग तिथेही अज्ञान काम करतं, भेद. कारण जिथे भेद असतो तिथे अज्ञान असतं. आणि मग म्हटले मग अज्ञान घालवणं हा सगळ्यात महत्त्वाचं काम. अगदी बारीकसा पातळ पडदा जरी राहिला दोघांच्या, देव आणि भक्त, तरी बी तिथे भेद आहे. तोही नाश कसा होईल? तर अर्थात काय होतं, असं म्हटलं, जे खास उत्कृष्ट भक्त आहेत, भगवंतावर अनन्य प्रेम करणारे, म्हणजे अनन्यापर्यंत पोचलेले, तर ते वैकुंठादी लोकांचे अधिकारी होतात. ते वैकुंठाला गेले, पण वैकुंठाला जरी गेले तरी पडदा आणि तो भगवत कृपेने नाश पावतो असं लिहिलेलं आहे तिथे. म्हणजे वैकुंठाला गेलेला जो कोणी पुरुष आहे तो त्याच्यावर कृपा कोणाची झाली? भगवंताची. आणि काय गेलं? देव आणि भक्त यांच्यातला जो पडदा होता तो नाश पावला. पण त्याने ज्ञान नाही संपादन केलं. मग त्याने काय केलं? प्रेम. आणि प्रेमाच्या द्वारे वैकुंठ लोक आणि ज्ञानाच्या द्वारे निर्गुण निराकार मोक्ष. मग त्या वैकुंठ लोकाला गेलेल्या प्रेमी भक्तालाही कुठे जावं लागेल? शेवटला निर्गुण निराकाराकडेच जायला. मग ते म्हटले मग तो पडदा नाश कसा होईल? होईल म्हटले, आपाप ज्ञान प्रकट होईल तिथे, की तो आणि मी दोन नाही. हे ज्ञान फार मोठं अवघड आहे असं काही नाही हो. तसं पाहिलं तर फार सोपं आहे. हे कळालं का नाही? देव आणि तुम्ही वेगळे आहेत का? नाही. आणि मग काय एक होत नाही? अवघडच काय त्याच्यात? देव आणि तुम्ही एकच. तुम्ही आणि देव एकच आहे. मग देव आणि मी जरी एक आहे
तर मी वेगळीकता का ठेवतो? तर याचं कारण आहे तिथे अज्ञान काम करतं आहे. म्हणजे त्याला वेदांतशास्त्राने उत्तर काय दिलं आहे त्याच्यात? अज्ञान आहे म्हणून वेगळीकता आहे. कारण भेदज्ञान सगळं अज्ञानावर टिकलेलं आहे. म्हणून अज्ञानाची निवृत्ती केली तर मग कशी केली? मग त्याला इकडे वेदांतशास्त्राने वेगळ्या पद्धतीने हाताळलेला आहे. म्हणजे अरे जे साकार असतं ना ते नश्वर असतं आणि ते कल्पित असतं आणि कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते. त्याला परत वेदांताच्या सिद्धांतावर आले. अरे म्हणजे कल्पित आहे, कल्पित आपल्यामध्ये भेदच निर्माण करत नाही. तुम्ही कशाला धरून बसले? कल्पिताला. आणि कल्पित काय? अज्ञानच कल्पित आहे. असं नाही की कल्पित वेगळं आणि अज्ञान वेगळं, मूळचं एकच. म्हणून त्याचा आपोआपच ते निघून गेलं. चला, एकंदरीत काय हो, साकार रूपावरती अर्जुन आला, ते सौम्य कोडीसवाने साकार झाले आणि कृष्णरूप साकार झालं. कशासाठी? का साकार झालं? याच्या आवडीसाठी. याला काही, पण यालाच आवड आहे साकाराची. मग आता काय करणार आहे? तेव्हा काय पायाला काय झालं? बरं का लचकला का? ते साकार असल्यामुळे तसं होतं. तेव्हा ते सौम्य कोडीसवाने साकार झाले. कोण? कृष्णरूप झालं. किंबवणा अनंते धरिले धाकुटपण मागुते. किंबवणा अनंते धाकुटपण मागुते धरिले. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने काय केलं? धाकटपण. धाकटं म्हणजे छोटं कृष्णपण. तर तेव्हा अनंत होते. कोण? अनंत. अनंत काय? विश्वरूप. त्याच अनंत विश्वरूपरूपी अनंताने कृष्णरूपी धाकटपण धरलं. परी आश्वासिले पार्था ते बिहालिया. का धरलं? तर त्याचे कारण मीमांसा. बिहालिया पार्थ बिहारला म्हणून आश्वासिले म्हणजे त्याला काय केलं? समाधान केलं त्याच्या मनाचं. कारण तो घाबरलेल्या अवस्थेत होता. तो काय एखाद्या यांत्रिक साप बनवला. यांत्रिक साप असा वळवळ 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 करतो आणि त्याला एखादं लेकरू घाबरलं तर त्याच्या आईने घेतलं आणि असं थापाटलं. ते म्हटले नको नको, घाबरू नको, घाबरू नको. काय म्हटले? आणि ते बाऊ, ते म्हणले बाऊ काही करणार नाही. तो बाऊ काही कामाचा. कोणता? ते यांत्रिक बनवलेला असा तो भाऊ. तो काय चावणार आहे का काय नाही. पण ती जर घाबरलं तर असं पळत आलं आणि आईला असं बी लागलं. आणि मग तिने घाबरलेलं होतं ते असं धापच टाकत होतं. त्याला लगेच थापाटलं. ते म्हणले घाबरू नको, ते काही नाही करत, तो काही नाही. हे बघ बरं. मग ते एखादं जर काय असेल तर मग त्याला म्हणते हात लाव याला. त्याला हात लावला. ते म्हणतो नाही हात नाही लावायचा. मग ते म्हणते हो मी हात लावला तर मला काय केलं का? नाही. मग ते असं हळूने असं असं करायला. जसं विश्वरूपाला घाबरलेला हा अर्जुन, त्याला कृष्णरूपी आईने काय केला? थापटला आणि धाकटं पण धरलं. अनंत आणि आश्वासिले त्याला थापटून काय केलं? त्याच्या मनातला समाधान केलं. म्हणजे जी भीती होती ती घालवली. अरे मीच आहे ना, मीच आहे ना, मीच मोठा झालो होतो ना, मी थोरला झालो होतो, पहा आता मी हाय का नाही धाकटा? हो म्हटले. आत्ताशी जरा बरं वाटलं. म्हटले का? त्या विश्वरूपाला घाबरलेला अर्जुन शांत झाला. जो स्वप्नी स्वर्ग गेला कसा झाला पहा की, तो जो स्वप्नात स्वर्गात गेला बरोबर. म्हटले पुढे काय झालं? तो अवसात जायसा चैल. अर्जुन कसा समाधानाला प्राप्त झाला त्याच्यासाठी पुन्हा दृष्टांत आले की जो स्वप्नी स्वर्ग गेला. स्वप्न पडलं आणि कुठे गेला? स्वर्गात गेला. आणि स्वर्गात गेला. आता स्वर्ग आणि आपण कुठे? आपण पृथ्वीवर. आपण सध्या कुठे? पृथ्वीवर. आणि स्वर्गात आहे कुठे? लांब आहे. इतक्या लांब अंतरावर असणारा स्वर्ग. पण स्वप्नात स्वर्गात जायला काय अडचण आहे का? काहीच नाही. तर स्वप्नात माऊली ज्ञानोबा यांचा अध्याय वाचला आणि स्वप्नातले सगळं असं विचार करता करता असाच झोपला. झोपल्याबरोबर स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यावर कुठे गेला? चिंतामणीच्या सडका, कल्पतरूंच्या बागा, कामधेनूची खिल्लारे, अमृताची कोठारे आणि ती सगळी नासन. म्हटले म्हणजे लगेच तिथं लगेच इंद्र भेटला. म्हणले या 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 या
तुम्ही आले नवीन दिसताय. हो म्हटले नवीन. आम्ही पृथ्वीवर राहतो पण इथं कसं काय आलं बा आता काय लक्षात आहे ना माझ्या. बरं बरं म्हटले बसा 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 असं बसवलं आणि लगेच अमृत दिलं प्यायला. कुठं वर्गात. पण तो अवसात जैसा चेल आणि अमृत पेता पेताच अवसात म्हणजे अकस्मात. अकस्मात लगेच कोणतरी उठावलं म्हणा की आरडाओरडा झाला काहीतरी झालं. हां कोणीतरी मॅच जिंकली म्हणून फटाकडे वाजवत. इकडची मॅच जिंकल्यावरती फटाकडा वाजवला. फटाकडा आला तर लगेच जागा झाला. काय झालं म्हटलं. अरे म्हटले अमृत पित होतो. तैसा विस्मय झाला किरीटीसी. हे विस्मय झाला का नाही. हा आश्चर्य वाटलं का नाही. अरे आत्ता मी स्वर्गात अमृत पित होतो आणि आत्ता लगेच मी या मृत्यू लोकात इथे इथे मग लगेच दिसायला लागलं. हो आहे आपले चिंट्या पिंट्या बायको सगळी आहेत जाग्यावरती. म्हटले घरदार हे हिथंच आहे होय आपण. मला वाटलं मी स्वर्गात आहे. असं किती वेळात अकस्मात लगेच. तसं विश्वरूप मिटलं आणि कृष्णरूप आलं. किती अकस्मात. असं लगेच समोर आलं. अरे हे तर कृष्णरूप. हा तर कृष्ण आहे ना. तरी माऊली नानबऱ्यात दुसरा दृष्टांत आणतात. पण दृष्टांत नाही तर सिद्धांताचा दृष्टांत केला. जसा मागं केला होता ना. जैसे त्वंपद हे आगवे तत्पदी सामावे. हा जसा दृष्टांत बनवला इथंही एक दृष्टांत आणला. कोणता ना तरी गुरुकृपे सवे ओसरले प्रपंच ज्ञान आघवे. हा दृष्टांत आहे. आणि पुरे तत्वतेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली. पहा कसा काय हातोटी हो. ना तरी गुरुकृपे सवे. गुरूंची कृपा झाल्याबरोबर किंवा गुरूंच्या कृपेनेच प्रपंच ज्ञान आघवे ओसरे. प्रपंच ज्ञान आघवे ओसरे. प्रपंच ज्ञान आघवे ओसरे म्हणजे काय. ज्या खोट्या प्रपंचाची खोटी ज्ञानं डोक्यात साठवलेली होती तर त्या आघवे ओसरे. कारण माणसाच्या बुद्धीत पालट झाल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. आपल्या डोक्यात प्रपंचाचं ज्ञान भन्नाट भरलेलं आहे. इतकं भरलेलं राहतं. आणि मग कारण त्या ज्ञानाचा विनियोग होतो. उपयोगिता आहे. आणि म्हणजे पैसा कमवण्यासाठी समाजात वागण्यासाठी मान्यता समाजाच्या मान्यता पाहिजे असेल तर तुम्हाला प्रापंचिक ज्ञानाची आवश्यकता असतेच. आणि प्रपंचाचं ज्ञान ज्याच्याकडे जास्त त्याचा आदर सत्कार मान धन संपदा प्रतिष्ठा हे सगळं त्याच्यावर आधारित असतं. जो यातला प्रापंचिक ज्ञानाचा हुशार असतो. पण मग हे प्रापंचिक ज्ञान मोक्ष देत नाही हे कळत नाही त्याला. कितीही मोठा मनुष्य झाला या प्रपंचाचं ज्ञान सगळंही गोळा केलं त्याने तरीसुद्धा त्याला मोक्ष होत नाही. कारण ते मिथ्या ज्ञान असतं. मिथ्या ज्ञानाने मोक्ष होईल कसं. म्हणून प्रपंचाचं हे सगळं मिथ्या ज्ञान एका गुरूंच्या कृपेसरशी ओसरून जातं. म्हणजे काय होतं सगळं ओसरलं कसं तर हे मिथ्या आहे असं कळालं म्हणून साठवायचं बंद केलं. याला ओसरणं असं म्हणतात. एखादा मनुष्य जीव लावून केव्हा पाहत असतो. आता एका आपली पोरं येतं हे एवढ्या अनेक फॅकल्टीज आहेत सध्या. आणि प्रत्येक फॅकल्टीचे अभ्यास वेगवेगळे आहेत. कितीतरी फॅकल्टीज आहेत त्यातले फार मोठे बदल झालेला आहे विज्ञानामध्ये. आणि मग तो तिथे ज्या वेळेला असतो ती पोरं ज्या वेळेला अभ्यास करतात ना तर त्या डोकं लावून बसतात. आता समजा कुठल्या आपली वैद्यकीय शाखेची धरा MBBSला एखाद्या मुलाला प्रवेश मिळत नाही. मिळाला आईबापांनी पैसे भरले आणखीन काय केला मग तिथे जाऊन त्यांना नुसतं असं नाही ना राहता येणार. त्यांना तिथं काय करावं लागतं आहे चिकाटी धरून. तर त्याच्यात सारखं डोकं लावून राहावं लागतं सारखं. मग त्याच्यात ऑर्गॅन काय ॲनाटॉमी काय हे सगळं त्याच्यात सारखं डोकं लावून फिजिक्स त्याच्यामध्ये ते डोकं लावून राहावं लागतं. आणि मग त्याच्यातून त्याला अहोरात्री काय स्वप्न पडतात तेच पडतात. चिंतन तेच चालतं अखंड तेच चालतं. याला म्हणतात प्रापंचिक ज्ञानामध्ये परिपूर्ण राहणं किंवा तद्रूप होऊन राहणं. आणि त्यांना राहावंच लागतं आहे नाईलाज आहे. त्याला काय कारण त्यांचा उद्देशच त्याच्यात तो दडलेला असतो. पहा पण हे सगळं करत असताना मग हे सगळं ज्ञान खोटं आहे हे फक्त कळालं. हे
खोटं आहे. पण कसं कळलं तर माऊली म्हणतात गुरुकृपे सवे, म्हणजे गुरुकृपेनेच कळालं. ज्याच्या बुद्धीतला प्रपंचाचा छंद नष्ट झालेला आहे तर त्या व्यक्तीवर गुरूंची कृपा झालेली आहे. काय झाला? छंद नष्ट झाला. ज्ञान ओसरलं म्हणजे ज्ञान तर आत बसलेलंच आहे, तिथं कुठं डिलीट केलं त्याने? काही डिलीट केलं नाही, पण नवीन भरलं नाही. म्हणजे त्याला त्याच्याविषयी काय आनंद राहिला नाही. मनुष्य नवीन केव्हा भरेल? त्याच्यात जर काही आनंद वाटला असा तर मग तो भरत राहतो. तर म्हणलं की अरे हे सारं खोटं आहे, काय ह्याला करायचं तेव्हा. म्हणजे जगातले कोणतेही ज्ञान त्याच्यासमोर जरी आले तरी तो म्हणतो हे मिथ्या आणि खोटी ज्ञान आहे, याचा मला काही उपयोग नाही. पण मग हे केव्हा होईल? ज्या वेळेला त्याच्यावर गुरूंची कृपा होते, तेव्हा गुरूंच्या कृपेचं हे वैभव आहे. कोणतं वैभव आहे? की प्रपंचाचा छंद निघून गेला. हे गुरूंच्या कृपेचं वैभव आहे. आपल्यावर गुरूंची कृपा झाली असं केव्हा समजावं? ज्या वेळेला या मिथ्या ज्ञानाचा छंद बुद्धीतला निघून गेला आहे. जगात तर वावरतो तो व्यक्ती, जगात वावरत नाही असं नाही. त्याचं ज्ञानही पूर्वीचं नष्ट झालेलं असतं असंही नाही. पण तो नूतन काही त्याच्यामध्ये असा पाहत नाही, किंवा हे ज्ञान आहे म्हणून मी आहे असं तो कधीच मानत नाही. तर त्या ज्ञानाचा अहंकार नाश पावलेला असतो. मिथ्या ज्ञानाचे अहंकारही लय पावतात. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, तुकोबराय ऐसे करिगा पांडुरंगा. पण आता प्रपंच ओसरो हे याला कारणीभूत गुरुकृपाचं आहे. आणि त्या गुरुकृपेने प्रपंच आपाप ओसरला म्हणजे लक्ष संपलं. जी माणसं प्रपंचात लक्ष लावून राहिलेले त्यांना इकडे कसं लक्ष लावता येईल? लक्ष लावणी अंतरी कृष्णा पाहती नर नारी, लावण्य सागरो हरी परमानंदो. ज्याचं लक्ष तिकडचं निघालं आणि इकडे आलं, लक्ष एकच असतं, फक्त ते प्रपंचावरचं गेलं. आणि प्रपंचावरचं गेलं म्हणजे प्रापंचिक मिथ्या ज्ञानावरचं गेलं आणि सत्यस्वरूप असणाऱ्या परमात्म्याकडे तो केंद्रित झाला. तर तेव्हा आता हे याला कारणीभूत कोण आहे? गुरुकृपा. आता इथला विषय असा आलेला आहे, म्हणजे दृष्टांत कसा केला तर विश्वरूपाचं कृष्णरूप झालं, बरोबर आहे. आणि ते अर्जुनाच्या ठिकाणी अकस्मात प्रकाश पडला. अरे आत्ता विश्वरूप होतं आणि आत्ता लगेच आत्ता गुरूंची कृपा प्राप्त झाली आणि प्रापंचिक ज्ञान नष्ट झालं, म्हणजे ओसरून गेलं. त्यातला आनंदच निघून गेला. त्याच्यामध्ये जो लक्ष लावून होता तो निघून गेला आणि लगेच कुठे आला? स्वरूप ज्ञानावर आला. सच्चिदानंद. तुम्ही कोण आहेत? मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. तिथे कोणत्या ज्ञानाचा अभाव आहे? संसाराच्या ज्ञानाचा. तो जाग्यावरच नाही, कारण तो जाग्यावर कुठं होता? जो मनुष्य प्रपंचात जागा असतो तो आत्मस्वरूपात कधीच जागा नसतो, आणि जो आत्मस्वरूपात जागा असतो तो प्रपंचात जागा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्चतो मुने. म्हणजे जागा झाला म्हणजे हेच जागा झाला. प्रपंच ज्ञान ओसरलं आणि आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या ठिकाणी तो काय झाला? गुरुकृपेने जागा झाला. तसा विश्वरूप ओसरलं आणि कृष्णरूपाच्या ठिकाणी कोण झाला? अर्जुन काय झालेला आहे? जागा झाला. स्फुरे तत्वतेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली. ज्या वेळेला आहेत काय म्हटलं? गुरुकृपेने प्रपंचाचे मिथ्या ज्ञान ओसरल्यानंतर, बाधित झाल्यानंतर, ओसरल्यानंतर म्हणा किंवा बाधित शब्द त्यासाठी खास आणला खांदारकर महाराजांनी, कारण ओसरलं म्हणजे बाधित झालं. मी तुम्हाला आत्ता उच्चारण करताना मी तसंच म्हटलं की ते ज्ञान नाश पावत म्हणून त्याला बाधित म्हटलं. आणि बाधित कसं? ज्ञान आहे पण हा काय करत नाही. याला ते ज्ञान आहे पण हा काय करत नाही, कारण त्याला ते कळालं की हे खोट्या ज्ञानात उद्योग करत धंदे करत बसण्यापेक्षा स्वरूपाच्या ठिकाणी चला. तर तेव्हा सर्वत्र एका ब्रह्माचीच प्रतीती येते. स्फुरे तत्वतेवी म्हणजे सर्वत्र एका परमतत्वाचीच प्रतीती आली आणि याला कारणीभूत गुरुकृपा ठरली. म्हणून अगदी त्याचप्रमाणे अर्जुनाने विश्वरूप दर्शनाच्या नंतर कृष्णाची सुशोभित मूर्ती पाहिली. म्हणून मग काय ओसरलं? विश्वरूप ओसरलं. जे चित्तात उद्विग्नता निर्माण करत होतं अर्जुनाच्या, ते विश्वरूप पूर्णतः ओसरून गेलं
आणि कृष्णरूप प्रगट झालेलं आहे. कृष्णरूप प्रगट झालं आणि कृष्णरूप प्रगट झालं तर कृष्णरूपामध्ये तल्लीन होऊन गेलेला आहे, साकार स्वरूपात होऊन गेलेला आहे तो. प्रापंचिक एक आहे पहा, पूर्णतः विसर जर पडला तरच मनुष्य त्याच्याशी एकरूप होत असतो. तर भगवत चिंतनही करायचं आणि प्रपंच चिंतनही करायचं, हे दोन दोन चिंतनं एका काळात नाही घडत. दोन दोन चिंतनं एका काळात नाही. कुठेतरी पाणी टाका म्हणजे पाणी वतावं लागेल तर त्यावेळेला, आणि मग हे पाणी ओतणं ते म्हणजे प्रपंचावर आम्ही पाणी ओतलं आणि परमार्थाला लागलो. तर तुम्ही प्रपंचावर पाणी का ओतलं, तर याला कारण आहे गुरुकृपा. त्याला कारण आहे गुरुकृपा. यांचं लक्ष का तिकडचं निघून गेलं, ते म्हणजे गुरुकृपेमुळे हे घडलं. नाहीतर जीव कधी प्रपंचावर पाणी ओतत नाही. त्याला वास्तव थोडी बी हानी झाली तरी ते म्हणतो जळो तुमचा पाठ, हां जळो तुमचे कीर्तनं, पण आमची नुकसान झाली. कोण म्हटलं? आणि त्याचं प्रपंचात त्याला हानी झालेले जर सहन होत नसेल तर त्याच्यावर गुरुची कृपा नाही असं समजावं. हां, आणि ते हानी झालेली हानी वाटतच नाही. ती हानी वाटतच नाही. हानी नाहीच आहे, कारण वास्तविक हानी नाहीच आहे. काय हानी त्या प्रपंचात? समजा जळो आता संसारो कै शेवट पुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीवधुरे. काय त्या गोपिकांच्या भूमिका आहे तेव्हा, जळो आता संसार. आणि जळो आता संसार अशा प्रकारची मुखात भाषा सामान्य माणसाची यायला बी कठीण आहे. की त्याला जर संसाराला काडी लाव असं म्हटलं तर ते म्हटले तुम्हालाच का काडी लावा ना, आमच्या संसाराला कशाला? कारण त्याचं संसारावर प्रेम आहे, प्रेम. देवावर प्रेम नाही. आणि संसार हा जळण्यासाठी लेवललाच आहे. पहिली गोष्ट, जळो म्हटल्याने जळत नाही आणि वाचो म्हटल्याने वाचत नाही. कारण जे काय चाललेलं आहे तो त्याने ईश्वर कृपेने याच्यामध्ये चाललेला आहे, तो छायामध्ये सगळा विषय. तर कोण काय करणार आहे त्याला? पण त्याच्यावरती तो उदास झाला. आणि उदास का झाला, तर हा सुखाला हेतू नाही, देवच केवळ सुखाला हेतू आहे. तेव्हा अशा प्रकारे कळाल्यानंतर म्हणून ते दृष्टांत फार सुंदर आणला. गुरुकृपेने प्रपंच ज्ञान ओसरलं आणि परमतत्व स्फुरलं चित्तामध्ये. अगदी त्याच पद्धतीने म्हणजे दोन आहेत. एक प्रपंच ज्ञान असेल तर परमतत्व स्फुरत नाही, आणि परमतत्वाचं म्हणजे तोच विषय झाला की परमतत्वाच्या जर ज्याच्याकडे साकार परमतत्वामध्ये तो तल्लीन झालेला आहे त्यावेळेला प्रपंच ज्ञान ओसरून गेलेलं असतं. अगदी त्या पद्धतीने श्रीमूर्ती देखील, श्रीमूर्ती म्हणजेच कृष्णमूर्ती, कृष्णमूर्ती. तिथं श्रीमूर्ती देखील तो समोर सुंदर अशा प्रकारच्या कृष्णमूर्ती अर्जुनाने पाहिली. तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवणिका होती, ते फिटवून गेली परवती, हे भले झाले. चांगलं झालं देवा. काय झालं? तरी अर्थात हाही विषय कोण सांगताय? संजय सांगतोय राजाला, की तया पांडवा ऐसे चित्ती. म्हणजे अर्जुनाच्या चित्ताचं काय झालेलं आहे, अशा प्रकाराने समाधान झालं. आड विश्वरूपाची जी जवणिका, जवणिका म्हणजे पडदा, विश्वरूप आणि कृष्णरूप यांच्यामध्ये जो पडदा होता तो फिटवून गेला परवता. नंतर काय झाला? फिटवून गेला. कृष्णरूपातच आला तो भगवंत. जो विश्वरूपात होता तो विश्वरूपाचा कृष्णरूपात आला. पण असं असतं पहा. अजून एक आहे, आपण पूर्व एक दृश्य तुम्हाला दोन दृश्य दाखवले किंवा दोन फोटो दाखवले. हा एक सेना महाराजांचा दाखवला आणि सावतबा महाराजांचा दाखवला. असे दोन फोटो. आधी तुम्हाला मी फोटो दाखवला सेना महाराजांचा, नंतर सावता महाराजांचा, बरोबर आहे. तरी सेना महाराजांचा फोटो लगेच दृष्टीतला नाहीसा होत नाही. म्हणजे जरी तुमच्यासमोर सावतबा महाराज आले तरी आधी काय पाहिलेलं होतं तुम्ही? सेना महाराज. तसं विश्वरूप आधी पाहिलेलं होतं आणि नंतर कृष्णरूप. यांच्या दोन्हींच्या मध्ये काय आहे? पडदा होता. तो पडदा काही अल्प काळ शिल्लक राहतो आणि नंतर केवळ सावतबा महाराजांचा असा ध्यान राहिलं. पण आधी तुम्हाला दाखवलेलं होतं सेना महाराज. मग सेना महाराजांचं तर ते बुद्धीमध्ये त्याचा काय असतं? प्रतिबिंब स्थिर झालेलं असतं.
रुपये जडले, बरोबर आहे, पाय स्थिरावले. त्याच पद्धतीने हे झाल्यानंतर ते आलं तरीसुद्धा हे लगेच गेलं नाही. पण नंतर ज्या वेळेला याचं ध्यान लागलं, म्हणजे सावतोबा महाराजांचं ध्यान लागलं, त्यावेळेला ते मागचं गेलं. तसं विश्वरूप हल्लं, नंतर कृष्णरूप आलं, पण त्याच्यामध्ये तरी बी एक पडदा होता असं म्हणतो अर्जुन म्हणला, आणि ते फिटून नंतर गेला आणि केवळ कृष्णरूप असं समोर दिसतं आहे. तेव्हा तया पांडवा हा तेच आहे, तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती. विश्वरूपाचा जो पडदा होता तो फिटवून गेला परवता. हे भले झाले माझ्यामध्ये आणि कृष्णरूपामध्ये विश्वरूपाचा जो आडपडदा मध्ये आलेला होता तो आता दूर झाला असं म्हणा. किंवा अर्जुनच जो पाहत होता कृष्णरूप आणि विश्वरूप, तर त्याच्यात विश्वरूप नाहीसं झालं, म्हणजेच तो पडदा विश्वरूपाचा पडदा गेला, तो आता दूर सारून गेला. त्यावेळेला बरं झालं. चित्तात काय झालेलं आहे, समाधान झालं. 3-4 वगैरे राहिलेले, 4-5 आता नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.